हिंग, जिरे, धने, ओवा, मिरे, दालचिनी, तमालपत्र हे जे भारतीय मसाले पदार्थ आहेत, ही जगाला दिलेली आपण एक अनोखी भेटच आहे. आपले जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यात सुद्धा ओवा आणि धने किंवा धने आणि जिरे यांचा वापर जर आपण रेग्युलर आहारात केला तर शरीरातलं पित्त नॉर्मल राहायला मदत होते. त्यासोबत वात आणि कफ या दोन्ही गोष्टी वाढत नाहीत. हिंग हा थोड्या मात्रेत चवीपुरताच आहारात वापरावा, कारण त्यांनी मळमळ होऊ शकते किंवा उलटी होऊ शकते. त्यामुळे चवीपुरताच तो अन्नात घालावा. दालचिनी, तमालपत्र किंवा मिरे ज्याला ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं, ह्यांचा वापर सुद्धा आपण तिखट या गोष्टीसाठी करू शकतो. आपल्याकडे कसं झालंय आता की हिरवी मिरचीचा वापर हा सर्रास होत आहे आणि ज्याच्यामुळे आम्लपित्ताचा त्रास सगळ्यांना होत आहे. परंतु जर आपले आहारातील जे मसाल्याचे पदार्थ जे आता मी सांगितले ते जर आपण खाल्ले तर त्यामुळे शरीरातला अग्नी जो आहे तो चांगला राहील आणि त्याच्यासोबत शरीरातले धातूंचं पोषण म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र यांचं पोषण व्यवस्थित होईल, त्यांचं बल वाढेल आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील.